कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ए यश, हा तुला मशरूम आवडतात? तुला आवडतात? हो. मग मला आवडणारच. यश, बर, मी एक कमाल मशरूम मसाल्याची रेसिपी बघितली आहे. मला वाटतं ही उद्या ट्राय. एक मिनिट, हा आईचा फोन. हॅलो, बोल आई. अगं बोल, काय बोल? हा? आणि काय ग, आल्यापासून इथे फिरकलीच नाहीयेस, रमलीच वाटतं सासरी. हा? असं काही नाहीये ग, पण असं आल्या आल्या कसं यायचं? तू एक काम कर, उद्या तू आणि यश दुपारी जेवायला या. ए सोन्या, ते ना तुझ्या आवडीचा श्रीखंडपुरीचा बेत करते मी. हा, चालेल? हा, या या. अगं आई, पण पण बिण काही नाही. हा, मी आणि बाबा तुझी वाट बघतोय. या. बर थांब आई, यशला विचारते. एक मिनिट. यश, आई म्हणते की उद्या तिकडेच जेवायला या. काय करूया? चालेल मला. तसे मला उद्या काही फार विशेष काम नाहीये आणि मी माझं आजचं काम सगळं कंप्लीट करतो. ठीक. हॅलो आई. ऐकलं मी, उद्या येणारच आहेस ना घरी? तर ती मी लिस्ट दिली होती बघ, हा, त्यातल्या काही एक दोन गोष्टी आणल्या असल्यास तर त्या येताना घेऊन ये. हो, आणते, घेऊन येते, लक्षात आहे माझ्या. ठेवते, बाय. हो हो, ठेव ठेव, आणि या लवकर, वाट बघतीये मी. आई पण ना. छान, रेवने माझ्यासाठी गोष्टी आणल्या आहेत फॉरेनच्या. उद्या ती येणार आहे जेवायला, तयारीला लागायला हवा. यांना आत्ताच पाठवू दे बाजारात श्रीखंड आणायला, त्यातही विसरते. आओ, आहो. काय मग रेवती, आवडतंय ना इथे? हो आजी. ए, तुला थालीपीठ आवडतात का ग? हो. ठीक आहे, तर मग उद्या आपण नाश्त्याला रेवतीच्या आवडीचे थालीपीठ करूया काय? आजी, मला पण थालीपीठ खूप आवडतात. मी एक काम करते, रूपाला सांगते लोणी काढायला. हा हा, लोणी आणि थालीपीठ. आजी, उद्या आमचा स्वयंपाक नका सांगू. म्हणजे किशोर, मी, रेवती आणि यश उद्या नाही होत जेवायला. का, काही प्लॅन आहे का तुमचा? हो आजी, आम्ही चौघ जरा जेवायला बाहेर जाणार आहोत. अरे वा, छान छान छान, मस्त एन्जॉय करा मग. हा, सरू, यांचे परस्पर प्लॅन्स व्हायला लागलेत. पूनम वहिनी आपल्याला तर विचारत पण नाही. पण ताई असं यश, चालेल, आम्हाला आवडेल. यश, तुमचा वेगळा काही प्लॅन आहे का? नाही, तसं असेल तर आपण नंतर कधीतरी जाऊयात. ताई असा प्लॅन वगैरे असंच काही नाहीये. ऍक्च्युली रेवतीच्या आईने आम्हाला उद्या लंचला बोलवलं होतं त्यांच्याकडे, म्हणून आम्हाला तिकडे. आपण नंतर जाऊया आईकडे, मी सांगते तिला फोन करून. आपण जाऊया. नाही, नको. तुमचा प्लॅन असेल तर तुम्ही कंटिन्यू करा. आपण नंतर कधीतरी जाऊयात ना. म्हणजे खरं तर कधीही जाऊ शकतो, उद्या, परवा. इट्स ओके, यू कॅरी ऑन. हा, म्हणजे असं काही नाही की आजच गेलं पाहिजे. नाही, नको. एक काम करायचं का? नाही तर म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर तुम्हीच येता का आमच्या बरोबर माझ्या आईकडे जेवायला? नाही नाही, नको नको. मला तुझ्या आईला त्रास द्यायचा नाहीये. उगाच इतक्या सगळ्या लोकांच्या जेवणाचा लोड त्यांच्यावर नको. तुम्ही जा. नाही ताई, त्रास कसला? उलट आईला आवडेल तुम्ही जेवायला आलात तर. नाही, खरंच नको. ताई प्लीज, चला ना प्लीज. ताई प्लीज ना. माझी एक अट आहे. कसली अट? तुझ्या आईबाबांना सांगायचं की आमच्यासाठी काहीही स्पेशल बनवायचं नाहीये. सगळं जेवण मी बाहेर ऑर्डर करणार आहे. आपण फक्त बसून गप्पा मारायच्यात, जेवायचंय, एन्जॉय करायचंय. चालणार आहे? पण ताई, आईला एवढं. हीच अट आहे. ऍक्च्युली मला दुर्गाची अट आवडली, कारण आपण कोणाकडे तरी गेस्ट म्हणून जाणार आणि त्या घरातली बाई स्वयंपाकघरात काम करेल, हे मलाही आवडत नाही. किती छान बोलताय तुम्ही, खरंच. ए, मला पटतंय हा किशोर तुझं. रेवती, तू कालिंदी ताईंना सांग तुम्ही चौघ जण उद्या जेवायला त्यांच्याकडे येताय. हा, आणि जेवणाचा घाट घालायचा नाही, ही सक्त ताकीद द्यायची, कळलं? हो आजी. बोल ताई. हॅलो रेव, कामात आहेस का ग? नाही नाही, बोल ना. बाय द वे ताई, तुझे आणि एजंटचे फोटो पाहिले, किती गोड दिसताय दोघ जण. रेव, अगं आम्ही इतकी मजा करतो इथे.
आम्ही बर्फात खूप खेळलो, मग स्नोमॅन बनवला. आणि तुला माहिती का, एजे मला कशालाच नाही म्हणत नाहीयेत. ताई, यश पण अगदी असाच आहे अगं. अगं नाही ग, पण एजेंचा ना प्रश्नच वेगळा आहे. तुला माहिती मला काय म्हणाले? मला म्हणाले, अगदी तुझं मन भरेपर्यंत आपण इथेच राहायचे. मला सांग, कुठला नवरा असं म्हणतो ग? माझा. अगं आम्ही आज एका दुकानात गेलो, तिथलं मला सगळं आवडलं, तर सरळ म्हणाले की सगळ्या गोष्टी पॅक करा. ताई, मी तुला नंतर फोन करू का ग? मला ना आत्ता जरा काम आहे. बरं बरं, ठीक आहे, बाय. ताई आत्ता पण एकटीच बडबडत होती. मी आणि यशनी पण मजा केली. माझं काही ऐकूनच नाही घेतलं. अरे बापरे. नाही अहो, म्हणजे हे एवढं सगळं असं जेवण आम्ही एका वेळी आमच्या घरात असं कधी खाल्लं नाहीये. हो की नाही रेऊ? हो ना, म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही व्हेज थाळी मागवून खातो, पण हे आता एवढं सगळं जेवण संपवणार कोण? हो ना दुर्गाताई, ह्या सगळ्याची काय गरज होती? अगं असं कसं, आपण सगळे एकत्र पहिल्यांदाच लंच करतोय, सगळं व्यवस्थित व्हायला नको का? जेवणानंतर स्वीट डिश सुद्धा सगळ्यांसाठी मागवणार आहे. हा. त्यामुळे पोटात थोडीशी जागा ठेवा. अरे बापरे, म्हणजे अजून स्वीट डिश पण खायची? नाही म्हणजे हे एवढं सगळं खाल्ल्यानंतर ते स्वीट डिश खायला पोटात जागा उरली पाहिजे ना. एवढं सगळं खायचं म्हणजे काळजी नका करू तुम्ही. तुमची टेस्ट लक्षात घेऊनच मी सगळं इंडियन मागवलंय. हा, नाही माझ्या लक्षात आहे, मागच्या वेळी आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा ते सिरियल म्युस्ली वगैरे खाऊन पोट नव्हतं भरलं तुमचं. यावेळी काळजी नका करू, मी खबरदारी घेतलीये. काय झालं? काय विचार करताय? तुम्हाला असं वाटतंय का की दुर्गा हे सगळं चिडून बोलतीये? नाही नाही, मी अजिबात चिडलेली नाहीये. इनफॅक्ट यांच्या प्रेमाने माझ्या रागाला हरवलंय. एवढी सगळी धडपड मी यशच्या सुखासाठीच तर करत होते. रेवतीशी काही माझं पर्सनल वैर नाहीये. आणि आता रोज घरात बघतीये आम्ही, यश खूप सुखी आहे तिच्या बरोबर. हेच तर हवं होतं मला. यांची गाठ नियतीनेच बांधली आहे. त्यामुळे मी आता ठरवलंय, मागचं सगळं विसरून, सगळे वाद मागे टाकून सुखाने एकत्र एक कुटुंब म्हणून राहायचं. चालेल ना? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.